मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। अंतरवाली सराटीतलं मनोज जरांगे यांचं हे 6वं आमरण उपोषण आहे। आज मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर हे अंतरवाली सराटीत आले होते। यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या दरम्यान आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी असं आवाहन देखील राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना केलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे यांचं हे 6वं आमरण उपोषण आहे अंतरवाली सराटीतलं आणि सलग 5 वेळेस आमरण उपोषण केल्यामुळे आणि कठोर तेने मनोज जरांगे यांनी हे आमरण उपोषण केले आहेत। त्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती आता खालावलेली आहे आणि मनोज जरांगे यांची प्रकृती खालावलेली आहे हे पाहून आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीत राजरत्न आंबेडकर यांना अश्रू अनावर झाले होते, ते भावूक झाले होते। आपण जर पाहायला गेलं तर आज अंतरवाली सराटीमध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके जे आहेत ते देखील उपोषणाला बसले आहेत। अंतरवाली सराटीच्या वेशीवर असलेल्या वडीगोद्री या ठिकाणी नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके जे ओबीसी नेते आहेत त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर अंतरवाली सराटीमध्ये आता मनोज जरांगे यांचं उपोषण जे आहे ते मागील 2 दिवसांपासून सुरू आहे। आजच्या त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। तर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्यासह 5 त्यांच्या सहकाऱ्यांचं आमरण उपोषण जे आहे ते अंतरवाली सराटीतच सुरू आहे ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी। तर त्यामध्ये आज ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके जे आहेत ते देखील उपोषणाला बसलेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे आणि एकूणच जालन्याच्या अंतरवाली सराटी असेल किंवा मग वडीगोद्री असेल या ठिकाणी जे सुरू असलेले आमरण उपोषण आहे, आरक्षणाच्या मागणीसाठी चालू असलेले जे उपोषण आहेत याकडे आता राज्याचं लक्ष पाहायला मिळत आहे। आज जालन्याच्या अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या वडीगोद्री फाट्यावर पोलिसांनी चांगला तगडा बंदोबस्त लावला होता आणि या ठिकाणी पोलीस जे आहेत ते येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी करत होते। त्याचबरोबर जे गावातील नागरिक आहेत त्यांनाच आज प्रवेश दिला जात होता, कारण अंतरवाली सराटी गावामध्ये आता 2 उपोषण चालू आहेत, एक मनोज जरांगेंचं आणि एक मंगेश ससानेंचं। तर अंतरवाली सराटीच्या वेशीवरच म्हणजे वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके जे आहेत ते देखील उपोषणाला बसलेत। तर या ओबीसी आणि मराठा उपोषणामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जे आहेत ते पोलीस खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहायला गेलं तर जालन्यातल्या अंतरवाली सराटीत काल दुपारपासूनच पोलिसांनी चांगला खडा पहारा जो आहे तो देताना पाहायला मिळत आहे। जालन्यातल्या अंतरवाली सराटीला आणि वडीगोद्री या ठिकाणला आता छावणीचे स्वरूप जे आहे ते पाहायला मिळत आहे। एकूणच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जे आहेत ते पोलीस खबरदारी घेऊन आहेत। तर जालन्याच्या अंतरवालीत चालू असलेले जे 2 आमरण उपोषण आहेत, त्याचबरोबर जे ओबीसींचं उपोषण चालू आहे वडीगोद्री या ठिकाणी, या उपोषणामुळे जे आहे ते राजकारणात सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि राजकारणामध्ये आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे हे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीवर ठाम आहेत। तर मराठ्यांना सगळे सोयरे कायद्यातूनच आरक्षण आम्ही घेऊ आणि ओबीसीतूनच आरक्षण घेऊ या मागणीसाठी मनोज जरांगे जे आहेत ते उपोषण करत, तर दुसरीकडे नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके त्याचबरोबर मंगेश ससाणे आणि त्यांचे 5 सहकारी हे ओबीसी आरक्षण बचावाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री या 2 ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं जे उपोषण आहे ओबीसींचं असो किंवा मराठ्यांचं असो, यामुळे आता आगामी राजकारण जे आहे हे चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे आणि ओबीसी बांधव असतील किंवा मराठा बांधव असतील यांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र पाहायला मिळत आहेत। एकूणच आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या 1 महिन्यावर 2 महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि असं असताना जालन्यातल्या अंतरवाली सराटीत सुरू असलेलं ओबीसी उपोषण, मराठा उपोषण यामुळे राजकारणाची जी चक्र आहेत ते आगामी काळात फिरतील हे मात्र नक्की। एकूणच जालन्याच्या अंतरवाली सराटीच्या वेशीवर असलेल्या वडीगोद्री या ठिकाणी पोलिसांनी जो तगडा बंदोबस्त लावला होता त्यामुळे सर्वसामान्य त्याचबरोबर गावातील जे नागरिक आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होत होता। आपण जर पाहायला गेलं तर पोलीस जे आहेत ते आगामी संभाव्य जो धोका आहे तो धोका निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत आणि ओबीसी उपोषण असेल, मराठा उपोषण असेल, या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले जे उपोषण आहे यामुळे आगामी काळामध्ये राजकारणात काय उलथापालथी होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरव साळी, मुंबई तक, जालना।